सुवर्णसिद्ध पाणी बनवायसाठी सर्वात आधी मी 2 कप पाणी घेतलं आहे. तुमचं बाळ किती मोठं आहे डिपेंड्स ऑन. माझं बाळ आता छोटं आहे त्यामुळे तिला जास्त पाणी लागत नाही. सो मी 2 कप पाणी घेतलं आहे आणि पाणी स्वच्छ आणि भांडीसुद्धा स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. सो आता आपल्याला या पाण्याला उकळी काढायची आहे. यासाठी तुम्हाला फक्त 24 कॅरेटचं शुद्ध सोन्याचं याची वापर करायची आहे. आणि हे करताना आधी बॉटल दररोज स्टेरलाइज करत जा आणि यूज करायच्या आधीसुद्धा अशा प्रकारे त्यात गरम पाणी टाकून सर्व निप्पल्स आणि झाकण पाण्यात टाकून ठेवायचे, म्हणजे ते प्रॉपर स्टेरलाइज होतात. छोट्या बाळासाठी आपण कुठलंही वस्तू तयार करताना सर्व वस्तूंना गरम पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे ते डिसइन्फेक्ट होऊन जातं आणि बाळाला कुठल्याही प्रकारची हानी त्याहून होत नाही. जे तुम्ही सोनं पण यूज करणार आहे त्याला पण 5 मिनटं गरम पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतरच या पाण्यात 20 मिनटं चांगली उकळ काढून घ्या. तोपर्यंत मी या पाण्याचे काही फायदे तुम्हाला सांगते. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पाणी सर्वात उत्तम आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी, शरीराचे योग्य विकास होण्यासाठी, रोगप्रतिकार तंत्र बळकट राहण्यासाठी, शक्तिवर्धक आणि स्मृती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे पाणी सर्वात बेस्ट आहे. आयुर्वेदामध्ये या पाण्याचे भरपूर असे महत्त्व सांगितले गेलेले आहे. पाणी नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर बाळाच्या बॉटलमध्ये भरून घ्या आणि ते पिण्यासाठी रेडी.